नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, नेते शिंदे स्पीक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे पुरस्कार भाग 1 हा मुद्दा आपण ऑलरेडी बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे महत्त्वाचे पुरस्कार आपण बघितलेले आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून व्हिडिओ तो बघितला नसेल त्यांनी नक्की बघून घ्या, कारण पुरस्कारावरती आगामी परीक्षेमध्ये आपल्याला भरपूर सारे प्रश्न हे बघायला मिळू शकतात. आजच्या सत्रामध्ये मी खास नोबेल पुरस्कारावरती लेक्चर घेतलेला आहे, कारण नोबेल पुरस्कारावरती बऱ्याच परीक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि ते कशा प्रकारे विचारले गेलेले आहेत हे सुद्धा आपण बघणार आहे. त्याच्यामुळे आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. ज्यांनी नोट्स काढल्या नसतील त्यांनी नक्कीच नोबेल पुरस्काराच्या नोट्स ज्या आहेत त्या काढून घ्या. हे नोबेल पुरस्कार आपण ट्रिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत, किंवा हे जे नावं आहेत ते कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं, एक गमतीदार छोटीशी ट्रिक पण आहे त्याच्यामध्ये, त्याचा उपयोग तुम्हाला ही सगळी नावं लक्षात ठेवण्यासाठी होऊ शकतो. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं शिक्षण जे आहे ते शेअर करा. जास्त वेळ न घेता सुरू करूयात नोबेल पुरस्कार 2021. बघा विद्यार्थी मित्रांनो, नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वोच्च सन्मान या नावाने ओळखला जातो. याचं जर आपण बॅकग्राऊंड थोडंसं जर बघायला गेलं तर हा जो पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार, ज्या पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 1901 ला झाली आणि हाच बऱ्याच एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे की नोबेल पुरस्कार हा कधीपासून दिला जातो, तर 1901 पासून. कोणाच्या प्रित्यर्थ दिला जातो, तर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. क्लिअर? ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. मग कधी दिला जातो, वितरण कधी होतं, तर ह्या नोबेल पुरस्काराचं जे वितरण आहे ते दरवर्षी 10 डिसेंबर या दिवशी होत असतं. आणि कुठून होत असतं, तर ह्या नोबेल पुरस्काराच्या वितरणाचं ठिकाण जे आहे ते स्टॉकहोम मधून. आता ही स्टॉकहोम कोणाची राजधानी आहे? स्वीडन या देशाची राजधानी आहे. मग इथूनच सगळे पुरस्कार दिले जातात का, तर नाही. अपवादात्मक गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्यात, कारण नेहमी जास्तीत जास्त आयोगाचा कल जो असतो तो अपवाद विचारण्याकडे असतो. बघा, सगळे नोबेल पुरस्कार हे स्टॉकहोम मधून दिले जात नाही, त्याला अपवाद आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार, पीस, शांततेचा नोबेल पुरस्कार मात्र नॉर्वेची राजधानी ऑस्लो मधून जाहीर केला जातो आणि बाकी सर्व पुरस्कार जे आहेत ते स्वीडनची राजधानी स्टॉकहोम मधून. म्हणून अपवाद सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. मग हा नोबेल पुरस्कार किती क्षेत्रांसाठी दिला जातो, तर हा नोबेल पुरस्कार जो आहे तो 6 क्षेत्रांसाठी दिला जातो, ज्यामध्ये आपल्याला साहित्य क्षेत्र, भौतिक शास्त्राचं क्षेत्र, रसायनशास्त्र, शांतता, वैद्यकीय आणि अर्थशास्त्र अशा आपल्याला 6 क्षेत्र बघायला मिळतील. त्याच्यामध्ये साहित्य, लिटरेचर, भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, शांतता, पीस, वैदिकशास्त्र, मेडिकल, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. आता याच्यामध्ये पण अजून एक अपवाद आहे. हे जे पहिले 5 दिसत आहेत यांची सुरुवात जी आहे ती 1901 ला झाली होती. म्हणजे इथपासून ते जवळजवळ इथपर्यंत अर्थशास्त्र सोडून अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची सुरुवात ही 1969 पासून झाली होती. बघा, आता परीक्षेत अपवादात्मक मुद्दे कसे विचारतात, की खालीलपैकी कोणता नोबेल पुरस्कार हा ऑस्लो मधून दिला जातो. मग इथं ऑप्शन असू शकतात तुम्हाला, शांतता असेल, रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र, वैद्यकीय शास्त्र. मग इथं अपवादात्मक गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत. किंवा अजून वेगळ्या प्रकारे की खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची सुरुवात ही 1901 ला झाली नव्हती, मग तो आहे अर्थशास्त्र, जो 1969 ला द्यायला चालू केला. म्हणजे अशा अपवादात्मक गोष्टी आपल्या व्यवस्थितपणे लक्षात असल्या पाहिजेत. बेसिक क्लिअर झालेले नोबेल पुरस्काराचं सरळ सेवा भरती, तलाठी, कंबाईन घटक, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जातो. आता आपण वेगवेगळे क्षेत्रामध्ये जे पुरस्कार दिले गेले त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. सगळ्यात बघूत आपण पहिल्यांदा रसायनशास्त्र. रसायनशास्त्र ज्याला आपण केमिस्ट्री असं म्हणतो. आता हे दरवर्षी कसं जातं की 2021 मध्ये हे पुरस्कार जे आहेत ते दिले गेलेले आहेत. 2200 जे पुरस्कार आहेत आल्यावरती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करूयात. आता 2021 मध्ये हे जे काही पुरस्कार दिले गेले त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण रसायनशास्त्राचे बघू, केमिस्ट्रीचे. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा, याच्यामध्ये 2 व्यक्तिमत्व आहेत, बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन. बेंजामिन लिस्ट जर्मनीचे आहेत, डेव्हिड मॅकमिलन ब्रिटनचे आहेत. बघा, बऱ्याच परीक्षेमध्ये म्हणजे जवळजवळ 80% प्रश्न हे यावर विचारले जातात की वैद्यकीय शास्त्राचा पुरस्कार कोणाला मिळाला किंवा रसायनशास्त्राचा कोणाला मिळाला. म्हणजे फक्त नावं विचारण्यावरती 80% प्रश्न आलेले आहेत. 80%च्या प्लसच. क्वचितच असं विचारलं जातं की त्यांनी कशा संदर्भात कार्य केलं होतं म्हणून प्रश्न विचार, किंवा कशा संदर्भात ह्याच्यावरती प्रश्न हे क्वचित विचारले जातात. नेमकं त्या क्षेत्राचं नाव किंवा त्या व्यक्तीचं देश
किंवा त्या व्यक्तीनं कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे किंवा त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्यांमध्ये जर आपण चेक केलं तर जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते फक्त कोणाला मिळाला यावरती आलेले आहेत. आता रसायनशास्त्र याच्यामध्ये दोन व्यक्ती आहेत, बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन. आता कसं लक्षात ठेवायचं बघा, रसायनशास्त्रामध्ये दोन गोष्टी आहेत. तुम्हाला लिटमस कागद तुम्ही ऐकला असेल बघा, जो केमिस्ट्रीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वापरला असेल, तो पीएच चेक करण्यासाठी, आहे की नाही, लिटमस कागद. मग हा जो लिस्टमस कागद आहे त्याच्यावर लिस्ट लावून लक्षात ठेवायचं आणि तो आपल्याला केमिस्ट्रीमध्ये मिळतो म्हणून मिलन लक्षात ठेवायचं, हे की नाही. लिस्टमट तुम्हाला कुठं मिलन, तर तुम्हाला तो केमिस्ट्रीमध्येच मिळेल, म्हणजे रसायनशास्त्रातच मिळेल, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. लिटमस कुठं मिलन, रसायनशास्त्रात मिळेल. मग लिस्ट वरनं लक्षात ठेवायचं की बेंजामिन लिस्ट आणि मिलन मध्ये लक्षात ठेवा की डेव्हिड मॅकमिलन. म्हणजे असं जर कुठेही ऑप्शन दिसला तुम्हाला खालीलपैकी कोणाला रसायनशास्त्राचा पुरस्कार मिळाला, ऑप्शन बघितल्या बघितल्या तुम्हाला लगेच क्लिक होणार की सरांनी सांगितलं लिस्ट मिलन, लिटमस मिलन हे दोन व्यक्तिमत्व जे आहेत त्यांना रसायनशास्त्राचा पुरस्कार मिळाला आणि यांना असमान जैव उत्प्रेरक कॅटलिस्ट निर्मितीमध्ये त्यांनी काम केलं होतं म्हणून यांना हा पुरस्कार मिळाला. ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचा. लिटमस कुठं मिळेल, तर रसायनशास्त्रात मिळेल. पुढचं आहे बघा भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो फिजिक्स. फिजिक्सचे जे हे आहेत पुरस्कार ते तीन व्यक्तिमत्वांना जाहीर झालेले आहेत. स्क्युकुरो मनाबे, क्लाउस हॅसलसन आणि जॉर्जिओ पॅरिसी या तीन व्यक्तिमत्वांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातले स्क्युरिओ मनाबे जपानचे आहेत, क्लाउस हॅसलमन हे जर्मनीचे आहेत. ज्या दोघांनी मिळून पृथ्वीच्या हवामानाचं भौतिक मॉडेलिंग असेल, परिवर्तनशीलता मोजण्यासाठी आणि विश्वासार्हतेने ग्लोबल वॉर्मिंगचा अंदाज लावण्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला. आणि जे जॉर्जिओ पॅरिसी आहेत इटलीचे, त्यांना परस्पर संवादानासाठी देण्यात आला होता. अणूपासून ग्रहाच्या मापदंडापर्यंत भौतिक प्रणाली दोष आणि चढउतार यांचा परस्पर होणारा परिणाम यासाठी त्यांना दिला होता. आता ही नावं कशी लक्षात ठेवायची. आता भौतिक, आता बघा ह्याच्यामध्ये कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही, भौतिक वातावरण, आहे का नाही, भौतिक वातावरण. बघा भौतिक वातावरणामध्ये जर आपलं मन जर हसत राहिलं, आपलं मन जर हसत राहिलं तर आपण खूप दिवस जिवू शकतो, आहे की नाही. जर भौतिक वातावरण जर नसेल चांगलं, म्हणतो ना आपण जो जास्त हसणारा माणूस आहे तो जास्त दिवस जगतो. म्हणजे भौतिक वातावरणामध्ये जर आपलं मन हसत राहिलं तर आपण खूप दिवस जिवू शकतो, जगू शकतो, असं लक्षात ठेवू शकता. तर हे मन म्हणजेच मनाबे, मन म्हणजेच मनाबे, हसत राहिलं म्हणजे हसल म्हणजे हॅसलमन असं लक्षात ठेवू शकता. आणि जिओ म्हणजे जॉर्जिओ पॅरिसी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे ट्रिक्स आहेत बघा. ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला जर लक्षात राहिलं तर ठीक आहे, नसेल लक्षात राहिलं तर तुमच्या विने तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त जस्ट कसं होतं की आपल्याला ही नावं लक्षात ठेवण्याचं थोडंसं अवघड होतं, म्हणून अशा पद्धतीचे ट्रिक्स आपण घेतलेले आहेत. बघा भौतिक वातावरणात जर मन आपलं हसत राहिलं तर आपण खूप दिवस जिवू शकतो. म्हणजे मन आलं की 100% लक्षात ठेवायचं की मनाबे, हसल म्हणजे हॅसलमन आणि जिओ म्हणजे जॉर्जिओ पॅरिसी. तर हे तिन्ही व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना भौतिक शास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं. पुढचे व्यक्तिमत्व आहेत वैद्यकीय शास्त्राचा, मेडिकल शास्त्राचा हा पुरस्कार कोणाला मिळाला, ह्या संदर्भातलाही प्रश्न आपल्याला कदाचित विचारला जाऊ शकतो. मेडिकल वैद्यकीय शास्त्रामध्ये बघा तर याच्यामध्ये दोन व्यक्तिमत्व आहेत, डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पेटापेटियन. हे दोनही अमेरिकन नागरिक आहेत आणि यांना तापमान आणि स्पर्शातून होणाऱ्या संवेदकांवरती त्यांनी काम केलं होतं आणि म्हणून त्यांना हा वैदिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार 2021 चा प्राप्त आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा. आता वैदिक शास्त्र म्हणजे आपलं शरीर आलं, ठीक आहे. वैदिक शास्त्र कशाच्या बाबतीत असतं, शरीराच्या बाबतीत असतं, बरोबर. मग असं लक्षात ठेवायचं की शरीर जर आपलं चांगलं राहायचं असेल, व्यवस्थित राहायचं असेल तर सर्वांनी हेल्दी असा ज्यूस पिला पाहिजे आणि तो पण पटापट, लक्षात ठेवा पटापट पिला पाहिजे. ज्यूस एकदम तुम्ही पटापट, म्हणजे जास्त पण पटापट नाही, ठसका लागण्यासारखा. तरी तर काय पिण्यापेक्षा शरीर चांगलं राहण्यासाठी तुम्ही ज्यूस पटापट पिऊ शकता, जेणेकरून तुम्हाला हेल्दी काहीतरी तुमच्या शरीरात जाईल. त्या ज्यूस वरनं तुम्ही डेव्हिड ज्युलियस लक्षात ठेवू शकता, ज्युलियस असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि पटापट वरनं पेटापेटियन असं लक्षात ठेवू शकता, पेटापेटियन. आणि ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये वैदिक शास्त्रामध्ये विचारलं जाईल त्यावेळेस तुमच्या लगेच लक्षात येईल की हा वैदिक शास्त्र शरीरात ज्यूस पटापट प्यायला पाहिजे. सो ज्यूस आणि पटापट म्हणजे डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पेटापेटियन हे दोन्ही अमेरिकन आहेत आणि त्यांना
तापमान आणि स्पर्शाच्या होणाऱ्या संवेदकांवरती त्यांनी संशोधन केलं होतं. हे वैदिकशास्त्राचे 2021 चे विजेते आहेत. पुढचं आहे साहित्य क्षेत्रातील पुरस्कार. आता हे खूप IMP इम्पॉर्टंट आहे यासाठी की एकाच व्यक्तिमत्वाला तो मिळालेला आहे. आता असं लक्षात ठेवू शकता याच्यामध्ये गुरुचे साहित्य आहे की नाही, गुरुचे साहित्य आपण म्हणतो. साहित्याचा अर्थ काय असतो तसं बाकीचं नाही, स्टेपलर वगैरे तसलं साहित्य नाही. साहित्य म्हणजे काय असतं, कथा, कादंबऱ्या, पुस्तकं, ह्याला साहित्य म्हणतो आपण. मग गुरुचे साहित्य म्हणजे साहित्य क्षेत्रातील पुरस्कार. गुरु म्हणजे गुरनाह असं लक्षात ठेवू शकता. अब्दुल रज्जाक गुरनाह, टांझानिया देश लक्षात ठेवा यांचा. मी इतरांचं मी सांगितलं नाही पण यांचा देश लक्षात ठेवा, कारण स्पेशियल ज्यावेळेस एखाद्याच व्यक्तीला विचारला मिळतो ना पुरस्कार, त्यावेळेस कदाचित त्यांचा देश सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर अब्दुल रज्जाक गुरनाह टांझानियाचे आहेत. त्यांना साहित्य क्षेत्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्यांनी काय केलं होतं बघा, 2021 साठी साहित्यातील नोबेल पारितोषिकार किंवा कादंबरीकार अब्दुल रज्जाक गुरनाह यांना वसाहतवादाच्या परिणामांविषयी आणि महाद्वीपांमधील निर्वासितांच्या भवितव्याबाबत त्यांनी भाष्य केलं होतं. जे रिफ्युजीज आहेत, निर्वासित आहेत, त्यांच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं होतं, म्हणून त्यांना हा साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांचा जन्म 1948 मध्ये टांझानिया येथे झाला होता. 1907 च्या शेवटी ते शरणार्थी म्हणून इंग्लंडमध्ये गेले होते. त्यांची एक प्रसिद्ध कादंबरी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, पॅरासाइट. तर साहित्याचं कसं लक्षात ठेवणार, गुरुचं साहित्य. पुढचा पुरस्कार आहे बघा 2021 चा शांततेचा पुरस्कार. आणि मागच्या 2 परीक्षेमध्ये यावरती प्रश्न आलेला आहे. काल झालेल्या टेक्निकल सर्व्हिस मध्ये पण विचारला, त्याचबरोबर गट क च्या परीक्षेमध्ये पण विचारला. शांततेचा नोबेल पुरस्कार हा IMPचा असतो, कारण त्याच्यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला बघायलाच मिळतो. आता 2021 च्या शांततेच्या पुरस्कारामध्ये आपण बघूयात तर 2 व्यक्तींना मिळाला. नॉर्वेजियन नोबेल समितीने, कारण नॉर्वेजियन नोबेल समितीने म्हणजे का, हा नॉर्वेची राजधानी ओस्लो मधून जाहीर होतो हा पुरस्कार. तर नॉर्वेजियन नोबेल समितीने 2 व्यक्तिमत्व आहेत, कोण, मारिया रेसा आणि द्रामित्री मुरातोव. कालच झालेल्या टेक्निकल सर्व्हिसमध्ये हा प्रश्न विचारला होता की 2021 चा शांततेचा पुरस्कार कोणाला मिळाला नोबेल, तर मारिया रेसा आणि द्रामित्री मुरातोव. तर तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता की शांत बस मामू असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, ठीक आहे. तर म्हणजे काय, तर मारिया रेसा आणि म्हणजे द्रामित्री मुरातोव है नाही, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, है की नाही. एक हसत खेळत घ्यायचंय आपल्याला यानं, जेणेकरून लक्षात राहील आपल्याला. मामू है की नाही, मारिया रेसा आणि द्रामित्री मुरातोव. आता मारिया रेसा आणि द्रामित्री मुरातोव यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या प्रयत्नासाठी 2021 मध्ये हा पुरस्कार मिळाला. आता आपण बघूयात की हे नेमकं यांना कोणत्या गोष्टीसाठी मिळाला. आता मारिया रेसा ज्या आहेत त्या फिलिपाईन्सच्या आहेत. कोणत्या आहेत, फिलिपाईन्सच्या. तर सत्तेचा गैरवापर असेल, हिंसाचाराचा वापर असेल, हा त्यांच्या मूळ देशामध्ये फिलिपाईन्समध्ये वाढती हुकुमशाही असेल, हे त्यांनी उघड केलं होतं. अंमली पदार्थांविरुद्ध त्यांनी लढा दिला होता. त्यासाठी त्यांनी रॅपलर नावाचं काय काढलं होतं, त्यांनी एक संस्था सुद्धा काढली होती. या माध्यमातून त्यांनी फिलिपाईन्समध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, ज्यामध्ये सत्ता असेल, गैरवापर असेल, हिंसाचार असेल किंवा फिलिपाईन्समध्ये वाढती हुकुमशाही असेल, अंमली पदार्थाचा विरुद्ध लढा असेल, रॅपरोलच्या माध्यमातून त्यांनी ह्याला तोंड फोडलं होतं, म्हणून त्यांना मिळाला. आणि द्रामित्री मुरातोव हे कुठले आहेत, तर हे रशिया या देशाचे आहेत. रशियाचे असणारे हे द्रामित्री मुरातोव यांनी अनेक दशकांपासून रशियामध्ये वाढत्या आव्हानात्मक परिस्थितीत भाषण स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी या पद्धतीनं भरपूर सारं काम तिथे केलं होतं, आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. हे चर्चेमध्ये द्रामित्री मुरातोव, कारण त्यांनी हा नुकताच आपला जो पुरस्कार आहे तो रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जे युद्ध चाललं होतं, तर त्या युद्धामध्ये रशियन जे लोक आहेत धारातीर्थी पडलेले, त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांनी आपला काय केलेला आहे, तर डेडिकेट केलेला आहे. सो रशिया युक्रेन युद्धामध्ये कोणी आपला पुरस्कार हा युक्रेनच्या नागरिकांसाठी डेडिकेट केला किंवा बहाल केला, तर त्या द्रामित्री मुरातोव. हा एक करंट अफेअरचा मुद्दा आहे. तर ह्या 2 व्यक्तींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे 2021 चा. मामू म्हणजे मारिया रेसा, द्रामित्री मुरातोव. मारिया रेसा फिलिपाईन्सचे आहेत आणि द्रामित्री मुरातोव हे रशियाचे आहेत. पुढचा बघा, अर्थशास्त्राचा पुरस्कार. हा खूप इम्पॉर्टंट आहे. बाकीचे सगळे 1901 पासून चालू झालेले आहेत, हा 1969 पासून चालू झालाय. आता अर्थ म्हणजे पैसा. बघा आता याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये 3 व्यक्तिमत्व आहेत. डेव्हिड कार्ड आहेत अमेरिकेचे, अर्थशास्त्रातील प्रयोगशील योगदानाबद्दल. आणि दुसरे आहेत जोशुआ डी ऑगस्ट अमेरिकेचे, आणि
यांनी मेथॉडॉलॉजिकल म्हणजे योगदान दिलं आणि गिडो डब्ल्यू इम्बेन्स अमेरिकेचे यांना सुद्धा, या तिघही अमेरिकेचे आहेत, यांना अर्थशास्त्राचा मिळाला. आता हे कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही? बघा, आता तुमच्याकडे जर कार्ड असेल, एटीएम कार्ड असेल आणि त्यात तुमच्या कार्डमध्ये जर इम्बेन्स म्हणजे बॅलेन्स असा शब्द घ्या तुम्ही, इम्बेन्सच्या ऐवजी बॅलेन्स घ्या, समानार्थी म्हणजे यमक घेतोय आपण. तुमच्या कार्डमध्ये जर बॅलेन्स असेल तर तुम्हाला काय असतो? एकदम जोश असतो, की नाही, चल माझ्याकडे एवढे पैसे आहेत. सगळ्यांनाच असं नसतं, बट जस्ट लक्षात ठेवण्यासाठी आपण घेतोय. आणि आपल्या कार्डमध्ये जर इम्बेन्स असेल तर आपल्याकडे जोश असतो. तर कार्डवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की डेबिट कार्ड, कार्डवरून डेबिट कार्ड, बॅलेन्स जागी इम्बेन्स लक्षात घ्या फक्त, इम्बेन्स, आणि जोशच्या माध्यमातून जोशुआ, जोशच्या माध्यमातून जोशुआ, म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कार्डमध्ये जर इम्बेन्स असेल म्हणजे बॅलेन्स असेल तर तुम्हाला जोश येऊ शकतो. सो या पद्धतीचे 3 व्यक्तिमत्व आहेत ज्यांना अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळालेला आहे. छान पद्धतीने ट्रिकच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या वेन सुद्धा लक्षात राहू शकत असेल तर नक्की तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता याच्यामध्ये बॅकग्राऊंड मध्ये जर बघायला झालं आपण तर बघा की हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही, लक्षात ठेवा. जिवंतपणेच हा दिला जातो. जास्तीत जास्त 3 लोकांना हा पुरस्कार विभागून दिला जाऊ शकतो, 3 पेक्षा जास्त नाही. मेरी क्युरी ही पहिली महिला आहे की ज्यांना हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. सर्वात तरुण व्यक्ती नोबेल पुरस्कार मिळवणारे आहेत मलाला युसुफजाई. या ज्या आहेत त्या पाकिस्तानच्या आहेत. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी 2014ला यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि ह्या सर्वात तरुण आहे, वयाच्या 17व्या वर्षी. ठीक आहे. सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, एज्ड पर्सन, जॉन बी गुडइनफ, वयाच्या 97व्या वर्षी बघा यांना मिळालेला आहे. 17व्या वर्षी मलाला युसुफजाई यांना. पहिले भारतीय व्यक्तिमत्व आहेत रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर भारतीय पहिले साहित्यासाठी 1913ला गीतांजली हा त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना मिळाला होता आणि ते पहिले भारतीय व्यक्तिमत्व ठरले होते हा पुरस्कार मिळवणारे. तर ही बॅकग्राऊंडची माहिती आहे. याच्यावरती बरेच प्रश्न आलेले आहेत, हे सुद्धा तुम्ही छान पद्धतीने लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, नोबेल पुरस्कार अगदी शांत पद्धतीनं ट्रिकच्या माध्यमातून आणि एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, अगदी बेसिक पासून ते आतापर्यंतच्या माहितीपर्यंत. छानपैकी तुम्ही नोट्स काढणं पण गरजेचं आहे, कारण हाताखालून सुद्धा तुमच्या जाणं गरजेचं आहे, त्यावेळेस ते जास्त वेळ लक्षात राहू शकतं. तर काही प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतोय, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. पहिला प्रश्न आहे की हा जो नोबेल पुरस्कार आहे त्या नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की नोबेल पुरस्कार हा किती क्षेत्रासाठी दिला जातो, हा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे की शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोठून दिला जातो, हा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. चौथा प्रश्न आहे की नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण आहेत. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ किती आहेत, कोण आहेत, हा चौथा प्रश्न. आणि पाचव्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकता की नोबेल पुरस्कार जो आहे हा नोबेल पुरस्कार कोणत्या दिवशी जाहीर केला जातो, कोणत्या दिवशी जाहीर केला जातो. ह्या 5 प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. ह्या लेक्चरला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर्स कसे वाटतात नक्की कळत चला. अशाच प्रकारचे अनेक महत्त्वाचे मुद्दे आपण आपल्या चॅनलवरती नक्की पोस्ट करून एक्झाम ओरिएंटेड माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, छानपैकी अभ्यास करत राहा. ऑलवेज बी हॅप्पी. थँक्यू सो मच.